ॲडिशनल SP साहेब यांच्या फोनवर SP साहेबांचा फोन आला होता आणि SP साहेबांच्या फोनच्या माध्यमातून या राज्याचे कृषी मंत्री दत्ताभाऊ बर्वे यांच्याशी माझं बोलणं झालं. काल दोनदा बोलणं झालं, आज एकदा झालं. त्याच्याचबरोबर प्रशासन सातत्याने शासनाशी बोलणं करत आहे. मला असंही कळालं की बर्ने मामा जेव्हा बीडला गेले होते तिथे पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी असं सांगितलं की मंगळवारी जेव्हा कॅबिनेट असते त्या दिवशी सहसा सगळेच मंत्री हे मुंबईला असतात आणि मग त्यावेळेस या बाबतीतली चर्चा आम्ही करू. आणि त्या चर्चेला तुम्हाला बोलवलं जाईल म्हणजे मला बोलवलं जाईल. मी खरं तर त्यांना हेच सांगितलं आहे की कॅबिनेटच्या बैठका दर आठवड्याला असतात. हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. याला तुम्ही स्पेशल मीटिंग घेऊ शकता, आजही घेऊ शकता, उद्याही घेऊ शकता, सोमवारी घेऊ शकता. तर रेग्युलर बैठकीमध्ये हा विषय घेणं म्हणजे कुठंतरी हे जे आंदोलन चालू आहे, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जे आंदोलन शेतकरी करत आहे त्याच्याचबरोबर अनेक लोकांचा या आंदोलनाला पाठिंबा आहे. कुठं ना कुठंतरी आपण या आंदोलनाकडे बघत असताना कुठंतरी महत्त्व देत नाही असं कुठंतरी आम्हाला वाटतं. मला असं वाटतं की हे आंदोलन आम्ही सर्वांनी सुरू केलं असलं तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये ही जी कर्जमाफी आता दिलेली आहे ती कशी फसली आहे हा संदेश लोकांमध्ये गेलेला आहे. त्यामुळे बर्ने मामा नक्कीच सकारात्मक वाटत आहेत. पण शेवटी त्यांचं म्हणणं हे एकच येत आहे, आम्हाला निर्णय घेता येत नाही, मुख्यमंत्री साहेबांना निर्णय घ्यावा लागतो. म्हणजे कुणीही उद्या कुठलाही मंत्री जर आमच्याशी बोलणार असेल तर ते हेच म्हणणार आहे की शेवटी मुख्यमंत्री साहेब हा निर्णय तिथे घेत असतात. मला एक कळत नाही मुख्यमंत्री साहेब याबाबतीत का स्पष्टपणे बोलत नाहीत, का त्याच्या दोन अटी एकट्या काढत नाही. आर्थिक अडचण या सरकारला नाही आहे असं सरकारच आणि सत्तेतले सर्व लोक तिथं म्हणतात. त्यामुळे दुसऱ्या बाजूला या शेतकऱ्यांच्या बाबतीत या अटी टाकून 36 ते 38 लाख शेतकऱ्यांवर अन्याय करायला हे सरकार निघालेलं आहे. तर मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करतो, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही समजून घ्या. फार कमी मागण्या, उगाच मागायचं म्हणून काही मागितलं असं नाही. फक्त आमचं असं मत आहे की ज्या अटी टाकल्या त्या अटी मात्र त्या ठिकाणी तुम्ही काढा. अनेक लोकांचं आणि सत्ताधारी आमदारांचं सुद्धा हेच मत आहे, फक्त मुख्यमंत्र्यांशी कोण बोलायचं. आणि परदेशी समिती जी आहे ती अधिकाऱ्यांची समिती आहे. अधिकारी कधी शेतात जातात का? कुणी जात इसीत बसून एखादा निर्णय घेतला आणि तो निर्णय जर शेतकऱ्यांवर आणि महाराष्ट्रावर लादायचा असेल तर नक्कीच त्यातून अन्याय होणार. अधिकारी चुकतात असं मी म्हणणार नाही, पण मग अधिकाऱ्यांना ज्या शेतकऱ्याच्या खऱ्या अडचणीत त्या माहीत नसतात. विरोधी पैसा वाचवण्याच्या नादामध्ये त्यांनी एक रिपोर्ट दिला, तो तसा कॅबिनेटने मंजूर केला आणि सरकारकडनं तो डिक्लेअर झाला. त्यामुळे परदेशी जी काही कमिटी आहे त्या कमिटीने ती रिपोर्ट तुम्हाला दिला, त्यातल्या त्रुटी शेतकरी म्हणून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सांगत आहोत. त्यामुळे आमच्या या शेतकऱ्यांचं तुम्ही ऐका आणि शेतकऱ्याचं मत हे अधिकाऱ्यांपेक्षा कितीतरी मोठे असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. त्यामुळे कृपा करून तुम्ही लगेचच्या लगेच या बाबतीत निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. जे कृषी मंत्री त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या काही वेळात आम्ही परत एकदा फोन करू. आम्ही त्यांना 2 गोष्टी सांगितल्या. ठीक आहे, मुख्यमंत्री साहेबांना बोलता येत नसेल ना तर आपण मित्रपक्ष म्हणून म्हणजे बर्ने साहेब हे अजितदादा पक्षाचे नेते आहेत, मंत्री आहेत, या सरकारमध्ये ते कृषी मंत्री आहेत. तर तुम्ही मित्रपक्ष म्हणून एक स्टेटमेंट द्या. स्टेटमेंट साधं सोपं आहे. स्टेटमेंट असं असावं की या आंदोलनामध्ये जे पवित्र पंढरपूरच्या भूमीमध्ये जे शेतकऱ्याचे आंदोलन चालू आहे त्या शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्या अटी आहेत. म्हणून एक तर 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी त्यावेळेस असणाऱ्या कर्जमाफीचा लाभ घेतला त्या शेतकऱ्यांना आता जी 50,000ची अट टाकली, आमचं मत आहे की 50,000ची अट पण काढा आणि 2019च्या कर्जमाफीचं आणि या कर्जमाफीचं जे काही संबंध तुम्ही लावलाय
ते पूर्णपणे तुम्ही पुसून टाका, काढून टाकला ही आपली पहिली मागणी. दुसरी मागणी जे रेग्युलर आमचे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही 25, 26 आणि 26, 27 जी अट टाकली ती सुद्धा काढून टाका, नाही तर त्यांना एक वर्षभर थांबावं लागणार आहे ही मदत मिळण्यासाठी. त्यामुळे या 2 अटी काढाव्यात असं. आणि तुम्हाला फक्त एवढंच बोलायचं आहे की ज्या 2 अटी मी ज्या बोललो त्या अटी या महत्त्वाच्या आहेत, शेतकऱ्यावर अन्यायकारक आहेत. आम्ही मुख्यमंत्री साहेबांशी बोललोय, मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा हे सांगितलंय की पुढच्या काही दिवसामध्ये या अटी शेतकऱ्यांच्या बाजूने काढल्या जातील आणि सरसकट 2 लाखापर्यंत सर्व शेतकऱ्यांना, 55 लाख शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार म्हणजे देणार असं स्टेटमेंट त्या ठिकाणी कृषी मंत्री म्हणून बंडे साहेबांनी त्या ठिकाणी द्यावं. आणि मित्रपक्षाचे ते असल्यामुळे भाजपकडनं समजा जे आपले रेव्हेन्यू मिनिस्टर आहेत बावनकुळे साहेब, नाही तर अजून कुठेतरी जबाबदार एखादा भाजपचा मंत्री त्यांनी सुद्धा जर सांगितलं हेच वाक्य की आम्ही काढणार आहोत, तरी आम्ही लगेचच्या लगेच आत्ताच्या आत्ता हे आंदोलन मागे घ्यायला तयार आहोत. आता बघूया ते त्या बाबतीत काय करतात. मला माहित नाही ते पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतायत, पण माझं एक मत आहे की ते म्हणतायत की बैठकीला आलं पाहिजे. जर या राज्याचे मुख्यमंत्री म्हणत असतील बैठकीला आलं पाहिजे तर त्या पदाचा आदर आहे, पण शेवटी काही झालं तरी फक्त बैठकीला जाण्यासाठी मी तिथं जाणार नाही. आमच्यातलं कुणी त्या बैठकीला जाणार नाही. तुम्ही मीडियासमोर या महाराष्ट्राच्या सामान्य शेतकऱ्यांसमोर तुम्ही जाहीर करा की आम्ही या दोन्ही अटी मागे घ्यायला तयार आहोत, तरच आम्ही आपल्याला भेटायला येऊ, चर्चा करू आणि त्यातून मार्गदर्शन करू. आमच्याकडे अनेक लोक तब्येत त्यांची डाऊन होत चाललेली, ताकद कमी होत चाललेली, डोकं तिथं दुखतंय, पण काही झालं तरी आम्ही इथून हटणार नाही. माझा परिवार थोडा चिंतित आहे. माझे वडील इथं बसून आहेत. माझी लहान मुलं त्यांना आंदोलन काय असतं, उपोषण काय असतं, अन्नत्याग काय असतं हे माहीत नाही, पण वडील इथं बसलाय त्या अनुषंगाने ते काळजी घेत आणि त्यातले दोघेही म्हणतात मग आम्ही सुद्धा आता तिथं काहीतरी खाणं बंद करून टाकू. म्हणजे पांजळ मनाचे लोक आहेत, मुलं आहेत, त्यांना खरं तर या जगामध्ये काय चाललंय हे माहीत नाही. पत्नी माझी टेन्शनमध्ये आहे, तर त्यांना एवढंच सांगतो जर सामान्य लोकांच्या हितासाठी आम्ही इथं आंदोलन करत असू तर आमच्या पाठीमागे विठोबराया आहे, आम्हाला कुठेही काय त्या ठिकाणी येऊन देणार नाही. आणि जगदंबा आई सुद्धा आमच्या बरोबर आहे, त्यांनी सुद्धा आम्हाला आशीर्वाद दिला. सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी आज आमच्या बरोबर आहेत, सामान्य लोक आमच्या बरोबर आहेत, मजूर आमच्या बरोबर आहेत. कर्जत जामखेडचे सुद्धा अनेक मान्यवर आमचे सगळे मतदार आणि नागरिक या ठिकाणी आले. अख्ख्या महाराष्ट्रातून इथं लोक आता पाठिंबा देत चालले. साधा शेतकरी सुद्धा येऊन म्हणतोय, साधा मुलगा येतो आणि बीडवरनं आलो, कुणी म्हणते अमरावतीवरनं आलो, कुणी म्हणते नाशिकवरनं आलो. काही कुठल्याही राजकीय पक्षाचं त्यांचं घेणं देणं नाही, पण त्यांचं मत आलंय आमचं 2.5 लाखाचं थकबाकी आहे, आमची 3 लाखाची थकबाकी आहे, आमची 1.5 लाखाची थकबाकी आहे, 50,000 काहीच होणार नाही. आणि काही येतात म्हणतात की आमचं रेग्युलर आहे, पण हे 25, 26 आणि 26, 27 म्हणजे अजून 1 वर्ष आम्ही कसं राहायचं. म्हणजे मला असं वाटतं या आंदोलनाचा एक फायदा मात्र झाला की जे सरकार त्यांच्या या योजनेच्या माध्यमातून आपल्याला फसवायला निघालं होतं, लोकांना मात्र त्या ठिकाणी कळालं आहे की ही योजना फसवी आहे. त्यामुळे मला लोकांना विनंती करायची की हा लढा आम्ही लढतोच आहे, पण आपल्या सर्वांना सुद्धा हा लढा लढावा लागेल. खरं तर कुठल्याही सरकारी गाड्या असतील, सरकारी मालमत्ता असेल त्याची तोडफोड करू नका एवढीच विनंती आम्ही सर्वजण करतो. मला काही बीडच्या शेतकऱ्यांकडनं कळालं की तिथं जे शेतकरी नेते म्हणजे आपले कृषी मंत्री बीडला गेले होते तेव्हा त्यांची गाडी शेतकऱ्यांनी कुठल्या राजकीय पक्षाने अडवली नाही आणि जाब विचारलं आम्हाला न्याय तुम्ही त्या ठिकाणी कधी देणार. मला असं वाटतं की शेतकरी आता कुठे भावनिक व्हायला लागले आणि खास करून शेतकऱ्यांची मुलं ही भावनिक व्हायला लागली. आज बर्ने मोमेंटची गाडी अडवली, उद्या कोणाची गाडी अडवली जाईल हे आम्हाला त्या ठिकाणी सांगता येणार नाही. कुठले रस्ते अडवले जातील हे सांगता येणार नाही. आणि मलाही कुठेतरी असं वाटायला लागलं की इथं बसून कदाचित प्रशासनाला बरंच काय असं वाटतं की सगळं नियंत्रणात आहे. त्यामुळे उद्याचा पूर्ण दिवस मी इथं असेल आणि माझ्या मनात असे अजून निर्णय त्या ठिकाणी घेतला नाही. आपण जर उद्या संध्याकाळपर्यंत आणि परवा सकाळपर्यंत आपल्या बाजूचा निर्णय, शेतकऱ्यांच्या बाजूचा निर्णय त्या ठिकाणी घेतला नाही तर मला असं वाटतं की इथून मंदिर फार लांब आहे. त्यामुळे अजून जवळ म्हणजे श्री नामदेव पाळीच्या इथं जाऊन आपल्याला तिथं हे जे अन्नत्याग आंदोलन आहे ते तिथं जाऊन त्या पायरीच्या इथं बसून त्या पायरीचा आशीर्वाद घेऊन तिथं ते आंदोलन परवापासून तिथं करावं लागेल असं मात्र त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना तिथं वाटतं. शेवटी इथं येणारा जो प्रत्येक व्यक्ती आहे, जो वारकरी संप्रदायाचा आहे, जो सामान्य व्यक्ती आहे, सर्व शेतीशी निगडीत आहे. कुणी शेतकरी, कुणी मजूर आहे.
त्यामुळे शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा आला तर मजुराच्या हातात पैसा, मजुराच्या हातात पैसा आला तर व्यापाऱ्याच्या हातात पैसा, आणि हे सगळी मोठी सायकल आहे. त्यामुळे मला असं वाटतं की थोडं तिथं बसलो, काही लोकांची अडचण होईल, पण ती अडचण 2 दिवसाची अडचण असेल. त्यामुळे आपल्या सर्वांचं जे काही 5 वर्षाची अडचण होती कर्जमाफीची, ती पूर्णपणे सुटेल असं मला तिथं वाटतं. त्यामुळे आता सरकार आम्हाला काय सांगते हे बघू. नाहीतर परवा सकाळी श्री नामदेव पायरीच्या इथं जाऊनच आंदोलन करावं लागेल असं मनात आहे. अजून फायनल झालं नाही, पण शासनाकडनं या बाबतीत काय निर्णय घेतला जातो हे मात्र त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. आणि परत एकदा विनंती करतो, ही लढाई आपण जी लढत आहोत ती काय फक्त आमच्या एकट्याची लढाई नाही, ही सर्वांची लढाई, आणि या लढाईला सगळ्यांनाच तिथं हातामध्ये घ्यावं लागेल आणि ते तुम्ही सर्वजण घ्याल अशी अपेक्षा. आणि पुढच्या काही मिनिटात, काही तासात, नाही तर उद्यापर्यंत सरकारचा काय निरोप येतो हे मी माझ्यापर्यंत आल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचवीन, आणि मग तो निरोप आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर आपणच आम्हाला सांगावं पुढं काय आम्ही सर्वांनी तिथं केलं. धन्यवाद.